हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू चॅनल. सकाळचे 6:30 वाजल्यात. आत्ता आम्ही सगळेजण कर्नाटकात हुमच्या म्हणून आहे, इथून 450 किलोमीटर लांब तिकडं चाललो आहे आणि जायला आम्हाला जवळपास 7 ते 8 तास लागणार आहेत. हाय कर, हाय बाय बाय. सकाळी 6ला जायचं होतं. नम्रता आणि रोहित या दोघांच्यामुळं लेट झाला आहे. आज 6ला जायचं ठरलेलं. फोन करायला लागलोय, एक 5 मिनटं, 2 मिनटं, 3 मिनटं. आमची आयरा बघा कसं टाईम टू टाईम उठून आवरून तयार होत्या. आता वाजल्यात सकाळचे 8:15. आम्ही अमर हॉटेल इथं नाश्त्याला आलो आहे. नम्रता सँडविच. आयराचं सगळे भारी आहे. कुठं पण जावा इडलीच खाताय. फोल्ड युअर हँड्स. आता सरप्राईज करून दाखवा. सरप्राईज. वाव. आणि क्युटी पाय करून दाखव. क्युटी पाय. आयरा क्युटी पाय करून दाखवा. क्युटी पाय. सगळं शिकल्या 2 दिवसात. दुपारचे 2 वाजल्यात. आत्ता सिरसी म्हणून एक गाव आहे, तिथं येऊन आम्ही जेवायला थांबलो आहे. ह्या एरियात जास्तीत जास्त कुठं तुम्हाला हॉटेल्स मिळणार नाहीत, म्हणजे छोटे छोटे खानावळ हे ते. खरं हे एकदम भारी एक आम्हाला ऑन द वे हॉटेल दिसलं, सुप्रिया इंटरनॅशनल म्हणून. प्युअर व्हेज आहे. आता इथं आम्ही जेवायला थांबलो आहे. कसं आहे जेवण? मस्त आहे. संध्याकाळचे 5 वाजल्यात. आत्ता हे आम्ही वडणबैल इथं पद्मावती देवीचं दर्शन घ्यायला आलो आहे. हे इथं पद्मावती देवीला बांगड्यांची ओटी द्यायची असत्या. किती भारी ठिकाणी आहे बघा. सगळीकडे नारळाची झाडं. आणि नारळ आणि ब्लाऊज पीस द्यायचंच नसतं ह्या देवीला, फक्त बांगड्या. कसं झालं दर्शन? एकदम मस्त. कसं वाटलं दर्शन? एकदम छान. बेस्ट दर्शन. बेस्ट. होती तेव्हा छान वाटलं. मस्त आहे. खरं शांती मिळते इथं आल्यावर. आयरा अजून नमस्कार करायला लागल्या. तर आता इथं दर्शन झाले. आता इथून आम्ही होमच्याला चाललो आहे. होमच्या एक 2-2.25 तास आहे वडणबेलपासून. वडणबेल म्हणजे जोग फॉल्स आहे ना, त्याच्यापासून एक 10-15 मिनटावर आहे फक्त. आयरा हाय करा, हाय करा, हाय करा. बाय. इथं वडणबेलला संध्याकाळी 6 ते 7:15, परत सकाळचं 12 ते 3 असं जेवण आहे. कसा वाटला काल रात्रीचा स्टे? मस्त. एकदम स्वच्छ क्लीन, म्हणजे एकदम एक नंबर स्टे होता. आपण जे कायम देवाच्या ठिकाणी देणगी देतोय त्याचा खरं चांगल्या प्रकारे त्यांनी तो उपयोग केला आहे. आता सकाळी आम्ही आलोय होमच्यामध्येच पद्मावती टेम्पलला. तिथं आता दर्शन घेऊन आम्ही नाश्ता करून आम्ही ह्यानंतर एकदम भारी ठिकाणी जाणार आहे. स्टे ट्यून फॉर दॅट. हे हुमच्यापासून 1 तासावर एलिफंट कॅम्प आहे, तिथं आता आम्ही आलो आहे.
सकाळी 8:30 ते दुपारी 1 पर्यंत तिथं हत्तीचं कॅम्प आहे ना, तिथं टायमिंग आहे त्याचं. कसं होतं एक्सपिरियन्स? खरं एकदम भारी आहे. आणि त्या हत्तीचं जे बात आहे तिथं त्या तलावात ते 10:30 पर्यंत असतंय. प्लस जर तुम्हाला त्या हत्तीला जाऊन स्वतः बाधा घालायचं असलं तर त्याचा आणि एक्स्ट्रा 100 रुपये चार्जेस आहेत. एकदा बोटिंग पण आहे. एकदा मस्ट विजिट प्लेस आहे. खरं एकदम अनुभव भारी होता.